काही लोक म्हणतात पवार साहेब भटकती आत्मा आहेत। दिल्लीवाल्यांना सांगा इथे एकच नाव निघते, शरद पवार। पवार साहेबांची जागा कोणीही घेऊ शकत नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय। भाजपला सत्तेतून बाहेर काढू शकतो त्याचं नाव शरद पवार। ही लढाई पवार साहेब विरुद्ध भाजप अशी लढाई आहे असं देखील या दरम्यान त्यांनी म्हटलं। काही लोक असे म्हणतात की पवार साहेब एक भटकती आत्मा आहे। त्या दिल्लीवाल्या नेत्यांना मला सांगायचंय, पवार साहेबांची आत्मा कोण असेल नाहीतर लोकांची आत्मा इथं कोण असेल, तो दोन्हीचा विचार केला तर एकच नाव निघतं, म्हणजे आदरणीय पवार साहेब। त्यामुळे जसं 2019ला महाराष्ट्रामध्ये आकडेवारीचा नवीन खेळ आपण सर्वांनी बघितला, जे लोकांच्या स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं अशी महाविकास आघाडी आपण कोणामुळे बघितली, तर ते होते आदरणीय पवार साहेब। आणि 4 जूनला जेव्हा भाजप 200च्या पुढे जाणार नाही, तेव्हा या देशामध्ये असा कुठला व्यक्ती आहे जो सर्व आकडेवारी भाजपच्या विरोधात एकत्र करू शकतो आणि भाजपला सत्तेच्या बाहेर काढू शकतो, त्याचं फक्त एकच नाव आहे, शरदचंद्र पवार साहेब। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।